खरं तर एक खूप दिवसापासून मागच्या डॉक्टरांची मागणी आहे, पण सरकार कुठे त्यावर लक्ष घालायला तयार नाही। या संदर्भात आम्ही पण सरकारच्या लक्षात आणून दिलेलं होतं। आरोग्य यंत्रणेच्याकडे टेंडर व्यतिरिक्त सरकारचं गांभीर्य मला दिसत नाही आणि यातून जे काही आता समोर येत आहे ते उद्या हा संप जर चिघळला तर आरोग्य व्यवस्थेच्या दिनवळीतील अनेक गरिबांना आणि सरकारी हॉस्पिटल निर्भर असलेल्या सामान्य माणसाला जगणं कठीण होणार आहे, त्यांना मुश्किल होणार आहे। अशा स्थितीमध्ये हा संप त्वरित मिटवला गेला पाहिजे, मध्यस्थी केली गेली पाहिजेत आणि त्यासाठी आम्हीही प्रयत्न करू, सरकारने पण प्रयत्न केला पाहिजेत आणि मागण्या मान्य केल्या पाहिजेत। भाऊ, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कुठपर्यंत आला काय नाही? महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं 27 तारखेला शेवटची बैठक आहे आणि त्यामध्ये 6-7 जागांचा प्रश्न शिल्लक आहे। बाकी जागांचं वाटप झालेलं आहे आणि तो 27ला पूर्ण होईल, 100% पूर्ण। विदर्भात तुमची सर्वाधिक ताकद आहे, त्यामुळे तुमचा दावा जास्त राहणार का? 6 ते 8 जागाची मागणी राहणार आहे काँग्रेसकडून? नाही, 10 जागापैकी किमान 7 जागा काँग्रेसला असतील, एका दुसऱ्या इकडे तिकडे होऊ शकेल, वाढेल किंवा कमी होईल। आपण पण चंद्रपूरमधनं खासदारकीकरता इच्छुक अशी प्रचंड चर्चा सुरू आहे, तुमचं काय चित्र? असं आहे की मला विचारलं आहे की तुम्ही लोकसभेला लढणार का? म्हटलं हायकमांड जर आदेश दिला लढा तर लढू। शेवट असं आहे की पक्षश्रेष्ठी जे ठरवतात ते ठरवतील, त्याप्रमाणे आपल्याला त्यांचा आदेश पाळायचा असतो। म्हणून मी म्हणालो की मी इच्छुक आहे असं नव्हे। मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का? मला पक्षाने जर ठरवलं की विजय वडेट्टीवारांना लढवायचं, मग ते कोण थांबवू शकणार? आणि शेवट इथे जिंकणं हे महत्त्वाचं असतं। पक्ष सर्वे करून घेतो, कोणी काही कोणालाच उमेदवारी असं सहज देत नाही। जिंकण्याची शक्यता असेल त्याला ती उमेदवारी देणार। आता काही ते दम राहणार नाही, उगीच त्यांनी आता आहे ते दिलं, त्यात समाधान मानावं जरांगे पाटलांनी आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठीचे आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो, त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे गुरमी दिसते, ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही। आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून हे होणार, सगळं शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले, सरकारने जे काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणं हे सरकारची जबाबदारी असणार आहे, त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं। पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यासोबतचे जे जुने सहकारी होते त्यांनी सुद्धा आता जरांगे पाटलांच्या एकूण याच्यावर शंका व्यक्त केलेली आहे आणि आरोप सुरू झालेले आहेत। नाही, पुढे काय होईल तर जरांगे पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे जे पटेल होते ना, काय नाव त्यांचं, ते फार 5-5 लाखांची सभा घ्यायचे, मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये गेले, हार्दिक पटेल। तर पुढचा जरांगे पाटलाचा हार्दिक पटेल झालेला दिसेल। एक विषय होता की 90 तोंडावर आहेत आणि विरोधकांना नामोहरण करण्यासाठी पक्ष फोडले जात आहेत, माणसं फोडले जात आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की इलेक्ट्रॉल बाँड जो होता त्यावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले, ते रद्द केले। परंतु भारतीय जनता पक्ष पैशाचा पुरच एवढा आहे की आता त्यांनी 90 नाही 95% हेलिकॉप्टर राज्यातील प्रचारासाठी बुक केले। ते मार्चपासून तर मेपर्यंत, म्हणजे विरोधकांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर मिळूच नाही अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। एकीकडे माणसं पळवून हैराण करायचं, पक्ष फोडून त्या पक्षाला उदय, आणि तिसरीकडे विरोधकांना सत्तेचा आणि संपत्तीचा वापर करून विरोधकांना नामोहरण करण्याचा जो काही प्रयत्न सरकार करते आहे आणि विरोधकांना प्रचारच करू द्यायचा नाही किंवा प्रचारासाठी साधनच मिळाली नाही पाहिजेत, अशा प्रकारची जी काही हुकुमशाही आणि प्रवृत्ती जी चालली आहे भारतीय जनता पक्षाची। पण यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की लोकांच्या मनामध्ये जो आता राग आहे तो राग तुम्हाला तुमच्या हवाई यात्रा करून प्रचार करा किंवा जमिनीवर प्रचार करा,
तुम्हाला मात्र त्याला तिथे तुम्हाला भोगावंच लागेल. एकूणच काय तर प्रचंड पैसा भ्रष्टाचारातून या सरकारने गोळा केला आहे आणि त्यातून ही जे काही साधनं वापरली जाणार आहेत तर यांना विचारणारही कोणी नाही. कारण निवडणूक आयोगही यांच्या मुठीत आहे, हे आता सिद्धच झालेलं आहे. कायद्याचं राज्य राहिलं नाही, संविधानावर राज्य काही चालवायची, देश चालवायची यांची मानसिकता नाही आणि हम करे सो कायदा या पद्धतीनं देश आणि राज्य चालवून पुढच्या भारताला आणि राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम भविष्यात दिसणार आहे. जे विरोधकांना कुठे संधीच प्रचाराला जाण्याची पोहोचू जाण्याची संधी नाही राहावं या दृष्टीने पूर्ण रणनीती आपल्यासमोर हे नक्कीच त्याच दृष्टीने ही रणनीती आहे. म्हणून पूर्वीपासूनच एकतर विरोधकांचे खाते स्विच करायचे, गोठवायचे आणि त्यांना सांगायचं की त्यांचे खाते राज्य म्हणजे युवक काँग्रेस प्रदेशची खाती गोठवायची. त्यांना कुठल्याही हवाई जे काही साधनं आहेत ती मिळूच नयेत, ते बुकच करू नयेत अशा प्रकारची व्यवस्था करायची आणि ज्या काही एजन्सी आहेत त्यांना पुन्हा वरून धमकवायचं की तुम्ही विरोधकांना अजिबात रेंटनीसुद्धा किरायानेसुद्धा हे चॉपर देऊ नये, नाहीतर तुमचीसुद्धा चौकशी लागेल अशा पद्धतीनं धमकावून सगळे आपल्या ताब्यात घ्यायचं आणि सत्तेतून पैशातून पुन्हा सत्ता हे समीकरण आता भारतीय जनता पक्षाने सुरू केलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.